दूरवर पसरलेला तोरणगडाचा घनदाट जंगल परिसर। याच परिसरात तोरणगडाच्या कुशीत गेली 70-80 वर्षाहून अधिक काळ एकट्यानेच राहणाऱ्या आजी, नशिबाने सोडलेली साथ आणि अत्यंत बिकट परिस्थिती अशा आव्हानांना खंबीरपणे तोंड देत आयुष्य जगणाऱ्या वयाची 100 गाठलेला हा भाबडा जीव। त्यांची भेट घेऊन त्यांना छोटीशी मदत करून त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत त्यांचे डोंगरा एवढे दुःख थोडेसे हलके करण्याचा केलेला प्रयत्न। या घनदाट जंगलात राहताना वाट्याला आलेले एकटेपण, सख्खे असे रक्ताचे कोणीच नातेवाईक नाही, सोबतीला फक्त एक बैल व मोडकळीस आलेले घर, आजींच्या डोळ्यातील वेदनेचे अश्रू आणि बरेच काही मन हेलावून टाकणारा हा आजींचा जीवन प्रवास या व्लॉग मार्फत आपण पाहणार आहोत, अनुभवणार आहोत। या जंगलात आजी राहतात, ते एकट्याच राहतात। थकवा प्रचंड येतो, पण वाटेत असा काही रानमेवा मिळतो ना, त्यावेळेस तो थकवा कुठल्या कुठे निघून जातो। आजी, कुठे चालले तुम्ही? आम्ही तुम्हाला भेटायला आली। आता काय माझ्या घराचे काय तर वाघाची वगैरे भीती नाही ना? नाही नाही, काय नाही, काय इकडे वाघाची मी मावशी आहे, वाघ काय करतो? एकटा वनवासी आहे मी, फक्त कुणी नाही, मला आई नाही, बाप नाही, भाऊ नाही। एवढ्या एकट्या जंगलात तुम्हीच राहताय, भीती नाही वाटत? तो कुठं पडला असला तर मग आता तुम्ही किती वेळ शोधणार त्याला? मग आता काय करायचं त्याला? रात्र झाली तर रात्रीचं पण शोधत बसायचं? रात्रीची बेन शोधते। मग त्या बैलांनी तुमचा जीव वाचवला एकेकाळी? जो बैल आहे ना, कुठलाही माणूस उद्या कुठलाही तो जीवन काळात माझी जगवतो। भयानक परिस्थिती। कसं राहता आजी? काय ते हाल आहेत आमचे, कुणाला सांगायचं? बाबो, हे काय आणलंय, हे काय एवढं वज आणलंय होय तुम्ही? कारण काय होते, कोण मी तुमची? तुम्हाला काय बायका पोरं आहेत का नाही? सगळे आम्ही आई बाप आहे का नाही? मी काय बोललो तुम्हाला? महादेवाचा नंदी आहे का नाही तुमच्या सोबत साक्षात? या गडावरती कुणाचा वास आहे? महादेवाचा वास आहे। तोरण्यावरती वरती हे असं तुम्ही करणार असेल तर आम्ही परत येणार नाही। या जंगलाच्या कोण आहे? तुम्ही काय म्हणल्या? वाघाच्या कोण आहे? तुम्ही मावशी, मग तुम्ही कोण आहे? जंगलच्या राणी। नमस्कार मंडळी, मी निशांत आवडे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल निशांत आवडे व्लॉग्स मध्ये। मागे आपल्या तोरणा गड दिसत असेल, छत्रपती शिवरायांनी याच गडाला प्रथम घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं होतं। तर आपला महाराजांचा लाडका तोरणा उर्फ प्रचंड गड, हे तोरणा गडाचा हा आसपासचा परिसर आहे संपूर्ण। आणि ही जी तुम्हाला दाट झाडी दिसते तोरण्याची, तर या झाडीमध्ये, या जंगलात आजी राहतात, ते एकट्याच राहतात। गेले अनेक वर्ष त्या आजी अशा परिसरात एकट्याने राहून त्यांचा जीवन प्रवास सुरू आहे। तर आज आपण त्या आजींनाच भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। तर आज आपण आजींची भेट घेणार आहोत आणि अशा या वातावरणात त्या कशा राहतात, थोडक्यात त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत। तर चला भेटूया। डोंगराच्या एका टप्प्यावर आमची दुचाकी लावून डोंगरधारेवरून गेलेल्या निमुळत्या पायवाटेने आम्ही प्रवास सुरू केला। या डोंगरधारांवरून पायांना चालण्याची सवय झाली असली तरी आजचा प्रवास हा थोडा वेगळा होता, कारण आज पाऊस काळ पाहता आजींना पुढील 3 ते 4 महिने पुरेल इतका किराणा आम्ही सोबत घेतला होता व त्याचे किमान 10 ते 15 किलो वजन कधी खांद्यावर तर कधी डोक्यावर घेत स्वतः सोबत त्याचा तोल सावरत हा प्रवास होणार होता। दूरवर पसरलेल्या डोंगरधारांवरून, रानातून, दगडधोंड्यातून गेलेल्या पायवाटा तुडवत, तर कधी पाऊस काळ सुरू झाल्याने पुन्हा जिवंत होत डोंगरातून कोसळणाऱ्या झऱ्यातून वाटचाल करत आमचा प्रवास सुरू होता। या डोंगरधारांवरून वाटचाल करताना आसपासचे निसर्ग सौंदर्य पाहून मन थक्क होत होते। काही ठिकाणी निमुळत्या पायवाटांवरून चालताना कसरत करावी लागत होती। आता आपण आजींच्या घराकडे चाललोय, तर नुकताच पाऊस झाला थोड्या वेळापूर्वी। धबधबे ना चालू झालेत, छोटे मोठे धबधबे या वाटेत आहेत, तर ते जिवंत झालेत। आणि या अशा ह्याच्यातूनच वाट काढत
आपण आता आजींच्या घराकडे चाललो. आजींना देण्यासाठी जे आम्ही सामान घेतलंय तर ते साधारण एक 10-15 किलोच्या आसपास वजन असेल. डोंगरातून गेलेली निमुळती पायवाटे, तर त्या पायवाटेवरून हे वजन ते खांद्यावर कॅरी करून आपण पुढे चाललोय. तर अजित सर आणि मी दोघं आम्ही आलटून पालटून ते वजन घेतोय. तर आता अजित सरांची टर्न आहे, ते आता त्यांनी घेतलंय खांद्यावरती आणि ह्या अशा सगळ्या झऱ्यातून वगैरे वाटा काढत आम्ही आता पुढे चाललोय. चला. चढत उतरत व नागमोडी वळणे घेत डोंगर सोंडांवरील वाट ही प्रचंड थकवा आणणारी भासत होती. अशा वाटेवरून वाटचाल करत रानमेव्याचा आस्वाद घेत आमचा प्रवास सुरू होता. हे आडवाटेवरचे डोंगरातले ट्रेक करण्यामागं किंवा अशा दुर्गम ठिकाणी जाण्यामागं थकवा प्रचंड येतो, पण वाटेत असा काही रानमेवा मिळतो ना, त्यावेळेस तो थकवा कुठल्या कुठे निघून जातो. ही ताजी ताजी करवंद आहेत, जी आपण नुकतंच आत्ता करवंदाची जाळी, आसपास भरपूर झाड आहेत, ताजी ताजी आहेत, ते आपण चव टेस्ट बघूया. मस्त. रानमेव्याचा आस्वाद घेत या जंगलातून सुरू असलेल्या प्रवासात काही ठिकाणी 2 पायवाटा म्हणजेच ढोरवाटा फुटलेल्या असल्याने वाट चुकण्याची दाट शक्यता होती. परंतु अशा वाटांतून नेमकी वाट ओळखण्याचा गाठीशी असलेला अनुभव येथे कामी आला. आता आपल्याला 2 वाटा फुटलेले आणि लेफ्ट राईट पुढे जाऊन बघायचं का आपण? नाही, बहुतेक ही झऱ्यातनं गेलेलीच वाट असावी. व अखेर एका झऱ्यापाशी असलेले टाके पाहून घर जवळ आल्याच्या खुणा नजरेस पडू लागल्या. मित्रांनो, आजींचं घर बहुतेक आता जवळ आले. हे बांबूचे वन बेट वगैरे लागले, आपल्याला झाडं लागली. तर या ठिकाणी वाटेवरून जाताना ही जी टाकी आहेत, हा तोरणगडाचा जंगल परिसर आहे. तर ह्या जंगल परिसरात हे टाकं तुम्ही बघू शकता. हे खोदलेले कातळात कोरलेले टाके, इथे खोदलेलेचे आहेत ना, जे वन आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. आणि आजही याचा वापर कदाचित आजींची गुरं पाणी वगैरे या ठिकाणीच पित असणार. हे वरतून मस्त झऱ्याचं पाणी येतंय, या ठिकाणी साठतंय आणि जे ओव्हरफ्लो होते ते परत खाली जाते. म्हणजे निसर्गाचा पुरेपूर वापर करून आपल्या पूर्वजांनी ही पाणी साठवण्याची केलेली व्यवस्था आहे. डोंगराच्या खाच खळग्यातून वाहत येणाऱ्या पाण्याच्या आसपास काही शिंपले तसेच देवाचे ठाण नजरेस पडले. ह्या झऱ्याच्या ठिकाणी आपल्याला हे शिंपले बघायला मिळालेत. हे बघा, शिंपले म्हणजे ही गोगलगाई आहे, याच्यातूनच गोगलगाईचा जन्म होतो. हे मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो. आतमध्ये गोगलगाई आहे, बारकाईने बघितलं ना तर ही गोगलगाई दिसेल तुम्हाला इथे. हे बघा, इथे एक आहे. पूर्वापार आपला पाणवठा ज्या ठिकाणी असतो, तर पाणवठ्याच्या ठिकाणी कधी आपल्या पूर्वजांनी आपल्या दैवतांना स्थान दिलेलं आहे. तर या ठिकाणी देवाचं स्थान आहे. आजींकडे वाटेत आपण आजींच्या घराकडे चाललोय. तर जाताना हे या ठिकाणी देवाचं स्थान आहे, ते आपल्याला पाहावयास मिळतंय. हे सगळे अनुभवत काही अंतर पुढे चालून जाताच अखेर घनदाट जंगलातून चालत आमच्याकडे येणाऱ्या आजी दिसल्या. आजींचे ते रूप पाहून काही क्षण थोडी भीती वाटली, परंतु आजींशी संवाद साधताच त्यांचे भाबडेपण जाणवले व त्यांच्या प्राणाहून प्रिय असलेल्या हरवलेल्या बैलाचा शोध घेत असल्याचे लक्षात आले. आजी, कुठे चालले तुम्ही? ह्या जंगलातनं कुठनं आले तुम्ही? आता एकटेच राहता तुम्ही इथं? ढेबे ना तुम्ही? आम्ही वेल्लेचे. आम्ही इथं सहज फिरायला आलतो आणि सगुणाबाई ढेबे. तुम्ही? मग आम्ही तुम्हालाच भेटायला आलोय. बैल माझा कुठे पडला का काय ते बघते मी. अच्छा. आणि बाकीचे गुरु कुठे जाडायची माहिती नाही. तर तिथे खाली एकटीच राहते. एकटीच राहता तुम्ही इथं? मग तुमचं घर कुठे? इथं वरती. आम्ही तुम्हाला भेटायला आलोय. आता काय करायचं? माझ्या घराचे काय ताराचे. हे बघा आजी, आम्ही एवढ्या डोंगरात तुम्हाला भेटायला यायला काय कारण आहे? नाही तर आम्ही का तुम्हाला भेटायला आलो, आमच्या माध्यमातून तुम्ही जे खडतर हा जीवन प्रवास तुमचा या ठिकाणी करताय तो बाकीच्या लोकांपर्यंत पण पोहोचावा. काय मदत त्यातून झाली तर आपण तुम्हाला नक्की करू. आता आम्ही थोडंफार मदत तुमच्यासाठी घेऊन आलोय, पण ह्या व्हिडिओतून अजून काय झाली तर नक्की परत करू आम्ही. त्यासाठी आम्ही आलो तुम्हाला भेटायला. माई बापा हो,
मला काही विचार करता येत नाही, मी गरीब नाही, बाई, नाही, मला नाही. कोणच नाही ना. नाही नाही बरं माझे मी जेव्हा खाली गावात जाईन बरोबर. तेव्हा कोणी मला चटणी मीठ कोणी नाही नाही आम्ही आहे ना, आम्ही तुमच्यासाठी म्हणजे जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा आम्ही असंच येऊ. कोणत्या गावची? मी पुण्याचा आणि हे भोरचे. मी भोरचा आहे आणि हे पुण्याचे आहेत. बैलाला आता किती वेळ शोधणार तुम्ही? आता काय करायचं मग, त्याला गावला तर गावला, नाही तर मग मेलाच, मग त्याला काय करणार. एकच बैल आहे का भरपूर आहेत असे? नाही, 2 आहेत, हा बैल 2 आहेत, पण ती एका त्या खोंडाने त्याला तो बैल जरा बांधून ठेवला ना 5-7-8 महिने, हा 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 ते ठकला बैल. अच्छा. तर त्या दायावर मारला त्या बैलाने, हा घरात शिरून दायावर मारला, अरे बापरे. मग तो लई ठकला. मग आता एकच बैल राहिलाय, आता एकच राहिला. मग तो पण सापडा ना. तो इकडे खाली गुरात नाही होता, तो कुठं तिकडे वर आले काय इकडे खाली, तेच काय कळाना म्हणा. ते बाई इथं वर वराडलं गुरु कुणाचं, हा त्याच्याकरता मी शोधायला वर आले की तो कुठं पडला असला तर मग आता तुम्ही किती वेळ शोधणार त्याला? मग आता काय करायचं त्याला. रात्र झाली तर रात्रीचं पण शोधत बसायचं. हा, रात्रीची बेन शोधते मी. आणि मग तुमच्याकडे बॅटरी नाही काय काय नाही नाही, हा? काय नाही, काय नाही. आता आम्ही एकटा तुम्हाला वनवासी आहे मी, फक्त बापरे. कुणी नाही मला, आई नाही, बाप नाही, भाऊ नाही. एवढ्या एकट्या जंगलात तुम्हीच राहताय, हा हा, भीती नाही वाटत? वाटली तरी कुणाला सांगायचं. बापरे. मग त्या बैलांनी तुमचा जीव वाचवला एकेकाळी. जे तो बैल आहे ना, कुठलाही माणूस उद्या कुठलाही ते जीवन काळात बैल माझी जगवतो. बापरे. माझ्या जवळ आला ना माणूस की तो सुटला. त्या बैलाने मला म्हणजे, आणि त्या सर्व गुरांनी मध्ये गोळक्यात घेतली अशी हा चिट्ट्यासारखी, बापरे. चिट्ट्यासारखी धरून मी म्हणे गुरु मारते, मी गुरांना मारते, गुरु कुठं ऐकतात. आणि तो आला डायरेक्ट माझ्यावर डायरेक्ट आला, तर मी बैलाला हाणला, गुरा हाणली, आणि गुरा हाणून पिटून खालती केली, आणि मी बस उभी राहिले. तशीच माझ्या मनगटावर हात टाकला त्याने, बर. आणि लागला वाढायला, तशी मी बसले खाली. हा आणि त्याच्या पोटात होतं की त्यांच्या हातात द्यायची, द्यायचं. फसवून हा न्यायची. हा हा तर मला समजलं ना की हो फसवून नेतोय म्हणून. बरोबर. आणि ती बैल असा या आपल्या साईडचा खालती होता, हा आणि जशी मला वडून खालती घेत होता, मला आपटीत दुपटीची घेऊन जाईन म्हणलं नाही तो. बापरे. मग त्या बैलाने जसं ह्यारलं माघारात फिरून, तशीच आलंच चारी पायाची एकच उडी केली. बापरे. एकच उडी केली, तर तिथनं त्याचा काढा काढून गावात पचवला त्याला. म्हणजे बैलांनी त्यांना पळवून लावलं. बैलाने काढा काढून लावला त्याला. बापरे. त्या माणसाच्या अंगावर धावून जातो. हा. म्हणजे बघा, ह्या जंगलात तुमचा आधार एकमेव तो बैल आहे, कोणी जरी नसलं तरी. बैल बरोबर आहे. बैल किती मोठी गोष्ट आहे. आता तोच बैल तुम्ही शोधताय. तोच बैल शोधतोय मी. कडेवनं उडी टाकायला परवा तो चुकला ना, तर कडेवनं उडी टाकायला 3 दिवस झाले कडेवनं उडी टाकायला जात होती. बापरे. म्हणजे आधारच त्याचा आहे. तुम्ही आधारच आहे, म्हणजे त्या बैलाचाच तुम्हाला आधार. बापासारखा, लेकासारखा, आई बापासारखा आधार आहे त्या बैलाचा. बापरे. मग त्या बैलासाठी माझा निम जीवन काळात तुटून जाते. मग तो बैल गावाना तर मला याड लागले. नाही, कशाला नाराज नका हो, भेटेल ना. कुठं जाणार आहे? तुम्हाला जेवढी बाबा तुमची सोन्याची वाचवून, तुम्हाला जेवढी त्याची आस आहे ना, ओढ आहे, तेवढीच त्याला पण असणार आहे ना. तो कुठं जाणार आहे? त्याला हे जंगल परिसर सगळं माहितीच असणार आहे. माहिती आहे, पण तो खोंडा येण्याच्या मारताय ना, एखाद जागी मारील ना तो. हा 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 त्याच्याने ते मरेल ना, तर तसा नाही मारणार तो. बरोबर बरोबर. तो चढून येतो, हा. पण बैलाने एखाद जागी जर मारला ना तर मार. वाघाची वगैरे भीती नाही ना? नाही नाही, काय नाही, काय इकडं नाही. वाघ- वाघाची मी मावशी आहे. वाघ काय करतो? वाघाची मावशी आहे, त्यामुळे मग तो काय करणार आहे? बरोबर आहे की. एवढ्या जंगलात जर वाघ राजा असला तर राजाची मावशी तुम्ही आहे. हा, मग त्याला काय करायचं? अरे वा. हुशार तेवढी वाघ आहे की मी बकरी गुरच, मी आज 100 वर्षाची बाई आहे, कमी नाही. वय किती आहे तुमचं? 100 वर्ष झालं. माझी आई मेली, तर आई गेली ना, तर बाळू त्यात होते मी. बरं. तेव्हा आई कवा गेली असं. त्याच्यानंतर घरी तिकडे चांदारला राहून ही जमीन घेतली. बापाची खर्ची आहे यात. हा, बापाने पुरावा केला. नवरा गरीब होता. बरोबर बरोबर. कुणाच्या दारात. तुम्हाला काय मच्छर चावतायत का? हा. बरं चला, मग आम्ही येतो तुमच्या मागं. घरी जाऊ आपण. चला. तिथंच गप्पा मारू. डोंगरवाटेवर भेट झालेल्या या आजींशी गप्पा मारून आजींच्या मागे आम्ही घराची वाट चालू लागलो. किरकोळ परंतु काटक शरीरयष्टी, अंग झाकण्यापुरते कपडे, तेही काही ठिकाणी फाटलेले, आणि हातात आधार म्हणून असलेली काठी.
या तोरणगडाच्या घनदाट जंगलात एकट्यानेच राहणाऱ्या जंगलाच्या राणीची ही उत्सव मूर्ती आम्हास तिच्या मोडकळीस आलेल्या घराकडे घेऊन निघाली. आजींच्या या छोट्याशा कौलारू घराकडे नुसतं ओझरतं पाहिलं तरी मन भरून आलं. मोडकळीस आलेल्या या घराचे झापाचे दार मागे सारत आजींनी आम्हास आतमध्ये येण्याची विनंती केली. वीज ही बहुधा वीज बिल भरले न गेल्याने कापली असावी, त्यामुळे घरात सर्वत्र अंधार पसरलेला होता. लाईट लावा पहिली. लाईट बंद आहे. बरं राहू द्या. कधी काळी या घराने सोन्या मोत्याचा काळ अनुभवला असेल. घरात माणसांची वर्दळ, शेणाचा सडा, मातीनं सारवलेलं भक्कम दगडांचे हे घर, सकाळ संध्याकाळ पेटणारी चूल, दुभत्या जनावरांनी भरलेली दावण, कधी काळी धान्याने भरून वाहणाऱ्या परंतु आज रिकाम्या असणाऱ्या कणग्या, या जंगलात आजी आणि आजोबांच्या सुखी संसाराचा तो काळ, या सगळ्या गतवैभवाचा भास आज होत होता. हे बघा, ती आतमध्ये जावा तुम्ही. आतमध्ये वैशिष्ट्य जात 3-4 दिवस. मग तुम्ही झोपता कुठं? आतमध्ये हे बघा, कुठं जागाच नाही. बस झोप आहे. आपलं वनवास करायचं, वनवासासारखं राहायचं. भयानक परिस्थिती. कसं राहता आजी? या काय ते हाल आहेत आमचं, कुणाला सांगायचं? कोण आपला हे काय अडकवलंय ह्याच्यात? कोणतं? हे? ही बादली आहे ती. अच्छा, बादली. तुम्ही अशा ह्याच्यात एकटं राहताय. मग काय करायचं? कोण आणायचं आपल्याला? हे कणग्या वगैरे एवढे मोठमोठे आहेत का? जुन्या काळातल्या असतील या? जुन्यातल्या भरलेल्या होत्या. होय. नाचण्या, वड्या, भात. आता काय नाही करत तुम्ही? कोण करायचं आपल्याला? आता होतच नसेल ना. कोण करणार? नाही शेती तुम्हाला नाहीच का आता? शेती आहे पण आता आम्ही करीत नाही ना. हे खासार आहे ना, हे आता आलो ते पडले 2-3 वर्ष झालं. त्या खासारातलंच ह्यातनी भात खपत नव्हता. असं होतं. हे पहिलं करायचं, मालक होतं करायचं. इकडे तुमची चूल आहे का? तिकडे चूल आहे, तिकडे लांब आहे. तुम्ही जेवण करायचं त्यातच कसं तरी बळबळ वनवास काढायचं कसं तरी. काय करायचं आपल्याला? कोण आधारायचा? आम्ही आणलेले किराणा साहित्य देऊ करताच आजींना आश्चर्य वाटले व त्यांचे डोळे पाणावले. बाबो, हे काय आणलंय? अहो तुमच्यासाठी आणले. हे काय एवढं वज आणलंय वय तुम्ही? आता तुमच्यासाठी. तुम्ही एवढ्या जंगलात एकटे राहताय, मग आम्ही केलं म्हणून काय झालं? नातवंडच आहे ना तुमची. तुम्ही ते बघा, काढून ठेवा. बघा तुम्हाला काय केलं. हो अच्छा 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 अच्छा. पाय नाही पडायचं. तुम्ही वयाने मोठे आहे. असं नाही, असं नाही. आता तुम्ही एवढी माझ्यासाठी काय म्हणून आला? बिनओळखी नाही ओळख नाही पाळा. काय आम्ही हे काम करतच असतो आजी, तुम्हालाच नाही. आम्ही खूप ठिकाणी असं फिरलोय, जे आपले डोंगरदऱ्यात लोक राहतात त्यांना भेटून. कारण हीच आपली खरी संपत्ती आहे. महाराजांच्या तुम्ही गड किल्ल्यांच्या साक्षीदार किंवा आज रक्षण करताय पायथ्याशी राहून किंवा राहाळात राहून. तर असं कोण राहतंय का तुम्ही सांगा आज? मग तुमच्यासाठी थोडंसं केलं म्हणून काय फरक पडतो? आणि तुम्ही आज इथं एकट्या राहताय, तुम्हाला आधार नाही कशाचं. कसं? तुम्हाला सांगा, आता आम्हाला एवढं वजन उचलून इथं आणायला कसं तरी कारण आलोय काय आम्ही. होती? कारण बघा, कारण काय होती? कोण मी तुमची? तुमचा आशीर्वाद आहे ना आम्हाला. आम्ही भरपूर पुण्य मिळेल. तुम्ही बोलले ना आजी, तेच खूप आहे आमच्यासाठी. तुमचा हा शब्दच आम्हाला मोठा आशीर्वाद आहे. आशीर्वाद पूर्ण भेटणार. माझ्या आई वडिलाचं तुम्हाला सत्य मिळणार वर्ण. तुम्ही केलं माझ्यासाठी. तुम्ही कुठली माणसं? तुम्हाला काय बायका पोरं आहेत का नाही? आहे सगळे. आम्ही आई बाप आहे का नाही? सगळे. तुमचं हितनं आई बापासारखं माझ्या तुम्ही जे आणलं, हे कुणासाठी आणलं? पराण्यासाठी आणलं. नाही. त्याचा आशीर्वाद नाही का भेटायचा? खरंय. माझी मी मरण पावत होते. जीव गेला होता. जीव निघून. बापरे. जीव निघून गेला होता आणि गाईच्या डोमतारात येऊन पडले मी. जीव गेला आणि पडले. पालथी पडले. त्या टाक्यात असं तोंड बुडालं आणि त्यात माझं फडफड फडफड करायला लागले. तर त्या गायीनी इतका आशीर्वाद देऊन मला लगेच उठवलं. गाय होती तुमच्या बाजूला? गायीने उठवलं लगेच. बापरे. तिच्या पायावर हात ठेवला. म्हणला आई मी गेले आता तू कोणत्या रस्त्याने कुठं गाड्या भरून जात्याल तुमच्या?
बापरे. त्या गायीनं आशीर्वाद दिला मला. ते ताबडतोब उठले आणि तुम्हाला पटणार नाही, उठले आणि तिच्या अंगाखालचं शेण काढलं. अरे बापरे. इतकं तिने आशीर्वाद दिला. म्हणजे जीवजन माझ्या जीवजनीसाठीच मी त्यांचाच आशीर्वाद. त्यांचा आशीर्वाद आहे म्हणूनच खरं तर तुम्हाला जीवन लाभले. कारण तुम्ही बोलले ना की तुम्ही आता कुठं गाड्या भरून जाल, म्हणजे तुमच्या माघारी त्यांची काळजी घेणारी कोणीच नाही. हाय का कोणी? नाहीच, कोणीच नाही. मग त्यांचा आशीर्वादच म्हणावं की देवाने तुम्हाला परत जीवन दिलं. हा हा, एवढंच पुण्य मी तुम्हाला काही कमी करतात अजून सांगा काय काय नको काय नको. बाबो हे काय आणलं तुम्ही राजे हो? कसा तुम्हाला हे देवानं काय याची अवस्था झाली, हे पण तुटलंय सगळं. हे बिस्किट आपलं खायला तुम्हाला आणले. कणग्या किती जुन्या आहेत मावशी ह्या? ना का तुमच्या म्हणजे एकदम पूर्वीच्या काळातले आहेत? नाही, मग माझ्याकडची येते. अच्छा, तुमच्याकडचे आहेत. हा, मी एक घेतली 1000 रुपयाला. अच्छा, मग चुलीवर स्वयंपाक बनवतो तुम्ही इथं आतमध्ये? हा, तिकडे ही चूल आहे का समोर? लांब तिकडे कोपऱ्यात बघायला. अच्छा, भांडी ठेवलेली आहेत. काय आणलं हे माझ्या राजा. तुम्हाला जेवण करायला येणार परत? माझ्याकडे दूध नाही ना, तर मी जेवण तुम्हाला कसं करायचं ते मी करून दिलं. नाही परत येणार मी जेवण. आम्ही येणार की तुमच्या हातचा. आम्हाला फक्त तुम्ही भात जरी शिजवून दिला, दूध भात जरी दिला तरी बास आहे आम्हाला काही नको. आम्ही दूध आणतो आम्ही. तुम्ही गरम करून दूध भात खायला घाला बस. चालेल परत भेटायला येऊ तुम्हाला. चालेल. फक्त आणि ह्याच्यापेक्षा मोठी मदत घेऊन येऊ. तुम्हाला सांगते ना, त्या घराची तेवढी दुरुस्ती करून देऊ. या घराची दुरुस्ती तुम्हाला करून देऊ, काळजी नका करू. घराची दुरुस्ती करून, कारण तुमच्या नावाचं कीर्त तेवढं तरी होईल. आम्ही निमित्त मात्र आहे. हे बघा, नावाची कीर्ती कुणाच्या आहे? महाराजांच्या. तुम्ही राहताय कुठं? महाराजांच्या गडाच्या पायथ्याला. आपण कुणाची माणसं आहे? महाराज. मग आपल्या नावाचं काय घेऊन बसले तुम्ही? आपण महाराजांचं नाव जपायचं. हा, तुम्ही आपलं नाव काय घेऊन बसले? आपल्याला राजांचा आशीर्वाद अजूनही 350 वर्षापासून आपल्याला महाराजांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि त्याच्यावर आपण जगतोय. रायगडच्या सामनेच आमचं गाव आहे. म्हणजे गाव त्यांचं. तुमचं माहेर तिथंच? माहेर इथे आणि गाव चांदर. अच्छा, गाव चांदर. हा, चांदर तिथंच, रायगडच्या तिथंच आलं. अच्छा. तुम्हाला बरं आजी, तेल बेसन दिलंय, मीठ आहे, तांदूळ आहेत. तुम्हाला जर काय कमी पडलं तर मी तिथं खाली मला भेटायला या, तुम्ही कधी आवाज द्या. डोक्याला तेल लावत जावा. तेलाची बाटली आणली डोक्याला लावायला तेल, ते सगळं वापरा. आम्ही परत घेऊन येऊ तुम्हाला काय लागल ते. नको माझ्या आई, बस झालं. हेच काय हे पाहून मला काय कोण माझं येईल तुम्ही? तसं नाही आजी. कोण माणसे ही आलाव कशी ना माझ्या दारात येऊन ना माझी कथा बघायला आणि घराची ह्याची काय परिस्थिती. आम्ही त्यासाठीच तुम्हाला तुमचा जीवन प्रवास लोकांसमोर आणू ना आपण, कशा परिस्थितीत तुम्ही राहताय. डोळ्यांची माझ्या लय परिस्थिती झाली. डोळ्यांची काय झाले? डोळ्यांनी दिसत नाही का? अजिबात दिसत नाही. फुल पडले का? ह्यात फुल पडले आणि सगळा डोळा लगे हे झाले. बरं, आपण त्याच्यासाठी पण प्रयत्न करू. तुमच्या डोळ्यांचं ऑपरेशन करायचं ना? हित करायला पाहिजे. करू की? लांब दुसरीकडे नाही, त्या दवाखान्यात करू हे करा. त्याचा पण प्रयत्न करू आपण. बघ करा तुम्ही. आपण ते पण प्रयत्न करू, काही काळजी करू नका तुम्ही. अगं आई, हे निघत नाही आता. राहू द्या चला, आपण बाहेर जाऊ, जरा आवाज देऊ. हे ठेवा असंच. आणलं तुम्ही हे अख्खं दुकान उचलून आणलंय. काय माझ्यासाठी आणलं? कशा करता? काय ही साखर होईल? नाही इकडे मीठ आहे. साखर आत आहे. साखर आतमध्ये आहे. बापरे. जातंय काय? जात्यावर दळता का तुम्ही? मी का गिरणीचं खात नाही. गिरणीचं नाही, जात्यावर दळून खाताय? अजून गिरणीचं खात नाही? बापरे. मग हे इथं बसताय, तुम्हाला जागा पुरती का एकटीला बसायला इथं? आजींच्या डोळ्यातील वेदनेचे अश्रू सारं काही सांगून जात होते. आजींना धीर देत काही वेळ घरामध्ये त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि या घनदाट जंगलात ज्याच्या भरवशावर आजी निर्धास्त राहतात, अशा आजींना प्राणाहून प्रिय असणाऱ्या त्यांच्या बैलाच्या काही आठवणी आजींनी आम्हाला सांगितल्या. मला दाखवते मी झोपायचे कुठं बैल चोर केली तर येईल ना, म्हणून ह्या खालती खड्ड्यात हिथं बैलाजवळ झोपायचे. हिथं झोपायचे, हिथं तिकडं खालती, तिकडं त्याच्या जवळ झोपायचं. त्याच्या तो तोंड ठेवायचा हिथं तोंड ठेवायचा आणि गळ्याखाली मानाखाली घ्यायचा. सगळ्यात आपला मान ते माझ्या हिथं ठेवायचा. तुम्ही रात्री
अख्ख्या एकट्या असल्यामुळे त्या बैलाच्या समोर झोपलेला आहेत आणि तो बैल तुमचं रक्षण करत होता. त्याचं सत्व आहे मोठं हा बरोबर. त्या बैलाचं, आणि त्याच्या जोडीला एक गाय होती, तिचं सत्व होतं. झोपते. मग ह्याच्यात आता तुम्ही किती 2च बैल होते तुमचे बांधायचे? हा नाही, गुरं आहेत ना. आहेत गुरं? हा वासरं इथं मग ते कुठं बाकी चारायला गेलेत अजून? खाली आहे तिकडे. अच्छा, खाली आहेत. मग इथं फक्त बैल, या जंगलात बैल आणि तुम्ही दोघच एकमेकांना सोबत? नाही, गुरं आहेत ना, अख्खा गोठा भरलेला. मग तुम्ही बैलासोबत झोपायचे कुठं? याच जागेत? गुरात नाही. चला, आम्ही तुमचं बैल थोडं शोधायला मदत करतो. नको बाई, चला आपण अवस्था देऊ. आता तुम्ही जावा रात्र. चला काय रात्रीला घाबरायचंय, आम्ही आहे. चला तुम्ही आपण बैल तर अवस्था देऊ, आम्ही थोडा प्रयत्न करतो. आज तोच बैल हरवल्याने आजी त्याला गेले 2-3 दिवस या जंगलभर शोधत असल्याचं त्यांच्या बोलण्यातून समजले व त्याला शोधण्यासाठी मदत करतो म्हणले असता अंधार पडत आलाय, तुम्ही निघा असं काळजीपोटी आजींनी आम्हाला सांगितलं. चहूबाजूने पडझड झालेल्या या घरात आज आजींनी राहणे तसे धोक्याचेच, परंतु या घरात जीव गुंतला असल्याने आजी हे ठिकाण मी कधीच सोडणार नाही हे सांगत होत्या. तोरणगडाच्या जंगलात ज्या आजींना आपण शोधत होतो ते ह्याच आजी आहेत. सगुणाबाई ढेबे, वयाची 100 गाठलेल्या या आजी आहेत. आणि या तोरणगडाच्या जंगलात राहताना आजींचे इतके अनुभव गाठीशी त्यांच्या बांधलेले आहेत. तुम्ही त्यांच्या घराची आता अवस्था बघू शकता. आतल्या बाजूने प्रचंड मोडकळीला हे घर आलेलं आहे आणि आजी राहतातही अशा परिस्थितीत. आणि तुम्ही विश्वास नाही ठेवणार, ह्या जंगलात त्यांचं राखण कोण करते तर साक्षात महादेवाचा नंदी एक बैल आहे, तर त्याच्या सोबतीने आजी राहतात. त्या बैलासोबतच आजी आतमध्ये झोपतात, तर तो बैल अक्षरशः त्यांना कुशीत घेऊन झोपतो. तर ह्या आजींना आज आपण भेटायला आलोय. आजी ज्यावेळेस त्याच्या अंगावरती अंग टाकतात त्यावेळेस तो आजींना ते असं कवटाळून, आपण जसं घेतो शहाणा माणूस तसं तो बैल मान हे करून आजींना कवटाळून कुशीत घेतल्यासारखं घेऊन झोपतोय. म्हणजे आजींची राखणदार साक्षात महादेवाचा नंदी या तोरणगडाच्या जंगलात करतोय. ही किती मोठी गोष्ट आहे. सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपल्यापैकी बरेच जण आम्हाला म्हणत असतात की दादा तुमचा स्कॅनर पाठवा, यांना मदत. आम्हाला कुठलाही तुमच्याकडनं स्कॅनर आमच्या पर्सनल खात्यावरती नकोय. शक्य झालं तर तुम्ही तुमचं जे काही मदतीचं स्वरूप आहे ते आम्हाला, आता आजींना आपल्याला घर बांधून द्यायचंय किंवा त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचंय, तर आपल्यापैकी कोणी डॉक्टर्स असतील किंवा कोणाचं काही होलसेल किराणा मालाचं दुकान असेल तर ते काही थोडंफार सामान किंवा वैद्यकीय मदत ही जर करता आली तर नक्की करा. आम्ही आजींना तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. आणि तुम्ही जे काही शेअर करणार आहेत डिटेल्स ते आपल्या इन्स्टा पेजवरती निशांत आवडे ब्लॉग ऑफिशियल या इन्स्टा पेजवरती तुम्ही तुमचे डिटेल्स मला डायरेक्ट मेसेज करा, तर त्याच्यावरनं मी तुम्हाला संपर्क करेन. तर आजींचा बैल शोधायला थोडा आपण मदत करू. कडूचं पडायला सुरुवात झाली, परत आम्हाला परतीचा रस्ता गाठायचा आहे. चला आजी तुम्ही चला पुढे, आम्ही येतो तुमच्या मागे. बैलाला नका येऊ, नाही ना, मग तो म्हणा तिथं मी नेऊ का? बैल पडलेला पाहिला असताना मग म्हणले असते की हे बघा बैल असे मी, तुम्ही जायचं ना तुम्हाला हात जोडून विनंती. बरं ठीक आहे, चला तुम्ही आवाज तर द्या, आम्ही आहे थोडं थांबतो 5 मिनिटं. नको तुम्ही जावा, खाली जायचंय. आता माझा बैल जरी मेला तरी मला त्याच्या जीवाला संकटच यायचंय. सावकाश जावा. दूरवर कुत्र्यांच्या गराड्यात दिसणारा गुरांचा कळप पाहून आजी त्यांच्या दिशेने काळजीपोटी अक्षरशः धावत जाताना दिसल्या. हो तुम्ही आता निघा असे आम्हाला जाताना सांगूनही आजी पुन्हा गुरे घेऊन येईस्तोवर आपण निघायचे नाही असे ठरवून आम्ही तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. बघा आजी इथं पोचल्या, किती फास्ट गेल्यात त्या बघा, इथपर्यंत पोचल्या. अखेर गुरांमागून येणाऱ्या आजी पुन्हा दिसल्या आणि आम्हाला समाधान मिळाले. परतीच्या वाटेस निघताना आजींनी तोरण्याच्या जंगलातील काही अनुभव सांगितले. नाही पण भेटली ना, सगळी गुरं भेटली ना. भेटली आता त्या कुत्र्याला गेले वाचू मारला असतं, तेल नाही भेटला. तोरण्यावर गेलाय का कधी? आता हे समोर कुठल्या वाटेने जाता? तो रस्ता गेलाय ना वर. काय म्हणून जाता? आपला असं चक्कर मारायला? नाही, मग आपलं जे मला पावली ना ती, हा मेंगाई देवी, हा पावली ना मला, हा तर तिने काय केलं, वनवाई वनव्यातनं वाचवलं. बरोबर. हा
मग वटी घेऊन गेले. कुठपर्यंत वनवा कुठपर्यंत आला होता? हे सगळे किल्ल्याला लागलं होतं सगळं. म्हणजे तुमच्या घरापर्यंत आता यायलाच घरापर्यंत असं म्हणजे किल्ल्यापासून घरापर्यंत? खायला गावापासून येतो. अच्छा, मग तुम्ही त्यावेळेस आईला आवाहन केलं की वनवा थांबव. हा किती सत्व आहे बघा. म्हणजे ज्याचं कोण नाही त्याचा निसर्ग आहे आणि देव पण आहे. तुम्हाला किती संकटातनं वाचवलंय. आणि तिकडे 5-6 वाट्या ठेवल्या आणि तिला वटी ठेवली, तिला नारळ पाडलं, नारळ खाली. देव सांभाळतोय आम्हाला, दुसऱ्या नाही कोणाला देवाची वाजी करायची नाही. तुम्हाला महत्वाची माणसं म्हणून सांगितलं. बरोबर. नाही तर असं कुठं बैल उडी मारून कुठे जातो का? नाहीच. तुमचा जीव वाचवलाय त्यांनी उडी मारून. उडी मारून त्यांनी नाही वाचायला, त्याच्या पाठीवर देवस्थान म्हणून त्यांनी. खरंय. हे तुम्हाला सांगितलं. मी तुम्हाला आता काय बोललो तुम्हाला? महादेवाचा नंदी आहे का नाही तुमच्या सोबत साक्षात? या गडावरती कुणाचा वास आहे? महादेवाचा वास आहे. तोरण्यावरती वर शिवलिंग आहे. हा, तुमच्या कोण वाटेला जाणार आहे? नाही चोर आला आणि फोर आला तरी कोणी वाटत जात नाही. आणि तसं कोणी जाऊ पण नाही हो. एकटं राहताय तुम्ही. आज एवढं वयाची 100 गाठली, कशाला कोणी त्रास द्यावा. बरं चला, येऊ आम्ही. तुम्ही काळजी घ्या. आम्ही येऊ परत तुम्हाला भेटायला. हा, आता पावसाचा काळाचा दिवस जाऊन द्या. हा, पाऊस काळ जरा कमी झाला की येऊ, पण आम्ही परत भेटायला येऊ. भेटायला या. आता अमृत नाही माझ्या. नाही, काही हरकत नाही. माझे ही बाई चालू झाली असते नाही, दूध दिलं असते ना, मग तुम्हाला भरपूर खायला काय. नाही ठीक आहे, काय हरकत नाही. येऊ आम्ही परत. कपडे घेऊन काय घालचाल? आहेत ना घरात लागेल एवढं. आहेत ना, मग घालत जावा. हे असं कशाला फाटकं घालता? फाटकं म्हणजे रानात जायचं, वर बडायचं, हे व्हायचं, त्याच्याकरता ते घालायचं. कोण आहे बघायला? खाली निघालं म्हणजे चांगलं वापरायचं. बरं चला, काळजी घ्या. येऊ आम्ही. असं नाही करायचं. हातात हात द्या. हे असं तुम्ही करणार असेल तर आम्ही परत येणार नाही. मला कोण नाही आहे. माझं मायबाप आम्ही आहे. काळजी करू नका. कुणी जोडून दिलं मला? कोण मला या वनवासात आलं होतं? आम्ही आहे. काळजी करू नका. वनवासात कोण यायचं होतं मला बघायला? तुम्हाला म्हणलं ना आम्ही परत येऊ, मग तर झालं. चला, गुरं भेटली ना. आम्ही तेवढ्यासाठी थांबलो होतो. तुमची गुरं भेटतायत का नाही ते बघायला. भेटली ना. निघताना आजींनी जे काही केले ते पाहून माझे मन अक्षरशः भरून आले. प्रत्येक आजी आपल्या नातवासाठी सांभाळून ठेवलेले पैसे हळूच नातवाच्या हातावर टेकवते. अगदी त्याचप्रमाणे आजींनी माझ्या हातावर पैसे देऊ केले. आम्ही यायचं का नाही तुमच्याकडे ते सांगा. आम्ही तुम्हाला पैसे दिले असते, पण तुम्ही पैशाचं काय करणार आहे? त्यामुळे सामान आणलं, तुम्हाला किराणा आणला. हे आम्ही परत येऊ. आम्ही नातवंडासारखे, तुम्ही देताय आम्हाला आजीच्या नात्याने, बरोबर आहे, पण राहू द्या. आता आम्ही परत येऊ, चहा प्यायला येऊ. आम्ही म्हणले तसं भात खाऊ, मस्त पोटभर जेवण करू. हा, तुम्ही काळजी घ्या. हा महाराजांचा आपला तोरणा साक्षीला इथं. आमच्याकडून जेवढी मदत शक्य आहे तुम्हाला तेवढे आपण करू. या जंगलाच्या कोण आहे? तुम्ही काय म्हणल्या? वाघाच्या कोण आहे? तुम्ही मावशी. मग तुम्ही कोण आहे? जंगलच्या राणी. या तोरण्याच्या जंगलच्या राणी आहे तुम्ही. त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. राणी सारखं राहायचं. आणि तुम्ही एकटे ह्या जंगलाच्या मालकीने, बिंदास, आणि काही टेन्शन नाही घ्यायचं. अंधार पडू लागल्याने दाट झाडीतून रस्ता सापडणार नाही म्हणून काही अंतर आजी आमच्या सोबत चालत आल्या. आता अंधार पडतोय. आजीनं म्हणलं नका येऊ, गुरं घरात घ्या. ते आजीची काळजी बघितली कशी असते. ते म्हणतायत येते मी तुम्हाला, अर्ध्या रस्त्यापर्यंत सोडायला येते. सांगितलं तरी म्हणजे ते ऐकत नाहीत बघा. म्हणजे इतकी माया. ह्या जंगलात बिचारे एकटेच राहत आहेत. स्वतःच त्यांना व्यवस्थित आता करू शकत नाही अशी त्यांची परिस्थिती. पण ह्यात पण ते आमची काळजी करतायत की अंधार पडत आले तुम्ही कसं जाल, तर त्या वाट दाखवायला येतात आपल्याला. तर हा व्हिडिओ जो कोणी पाहिल, आपला सबस्क्रायबर, त्यांनी जास्तीत जास्त शेअर करा. त्यातून जो काही आपला रेव्हेन्यू जनरेट होईल, पुन्हा आपण आजींना मदत करण्यासाठी येऊ. आणि जसं मी आव्हान केलंय तसं कृपया करून ज्याला जे शक्य असेल त्यांनी ते आजींसाठी करा. अंधार लवकर पडतोय. तसं झाडी चांगलीच दाट आहे. तुम्ही या वाटेने रोज फिरता का? नका येऊ, बास झालं. चला. हो, काळजी घ्या. चला, येतो. हो, काळजी घ्या. जावा तुम्ही. अखेर मावळत्या सूर्यासोबत या तोरणगडाच्या घनदाट जंगलात राहणाऱ्या या राणीचा आम्ही निरोप घेतला. फायनली अर्ध्या वाटेत ना आता जबरदस्ती त्यांना परत पाठवलं आणि आजींचा निरोप घेतलाय. अंधार चांगलाच पडायला लागलाय.
तर आता आपणही परतीचा प्रवास सुरू करतोय. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. जय शिवराय, जय महाराष्ट्र. आज तोरणगडाच्या घनदाट अरण्याने वेढलेल्या या वातावरणात गत आयुष्यातील गोड आठवणींसोबत जगणाऱ्या वयाची 100 गाठलेल्या या आजींचा जीवन प्रवास या व्लॉगमार्फत आपण जवळून पाहिला, अनुभवला. कोणत्याही शाश्वत सोयीसुविधा उपलब्ध नसताना परिस्थितीशी 2 हात करत एकट्याने जीवन जगणाऱ्या या आजींचा जीवन प्रवास पाहताना, त्यांच्याशी संवाद साधताना, त्यांचे मन हेलावून टाकणारे अनुभव ऐकताना आम्ही निशब्द झालो.